हो, आपण परवा एक श्लोक पाहिला होता. भूमी नामष्ट प्लवाधी गुणदोषान ब्रवीमिते पूर्वप्लवे धरा श्रेष्ठा ह्यायुर्षी बलवर्धिनी. म्हणजे पूर्व जी काही दिशा आहे तिला प्राणिक ऊर्जा म्हणतो किंवा ऍक्टिव्ह एनर्जी जी ज्या ठिकाणावरून येते अशी ही पूर्व दिशा मांडली अत्यंत महत्वाची जाते. मग या ठिकाणी जर का प्लव म्हणा किंवा आकार प्रकार किंवा कॉस्मिक कनेक्टिव्हिटी प्रकाशाची जर का असेल तर त्या ठिकाणी धनधान्य पुत्र पौत्र आदी या गोष्टींचा आपल्याला लाभ होतो. म्हणजेच आजच्या भाषेमध्ये पीस प्रॉस्पेरिटी आणि प्रोग्रेस अशा प्रकारचा लाभ होतो. परंतु आजचं जर का या फ्लॅटच्या युगामध्ये पूर्वच्या ठिकाणी आजच्या या फ्लॅटच्या युगामध्ये पूर्वीच्या ठिकाणी जर का खिडकी नसेल त्या ठिकाणी जर का टॉयलेट्स जे काय दोषात्मक मानले जातात, मोठी लिफ्ट आहे किंवा मोठा चढ आहे, आग्नेयाला जर का कट आहे, तर अशा प्रकारे दोषात्मक भाग असेल तर उपाययोजना काय करावी, अर्थातच त्याचा परिणाम काय होतो तर जी आपल्याला समज यायला हवी. आज घरामध्ये नक्कीच या युगामध्ये भांडण तंटा होतो, मुलांना एक विशिष्ट समज येत नाही, मोबाईलमध्ये ते ॲडिक्शन होतात. अशा प्रकारची एखाद्या घटनेमध्ये घटना घडल्यानंतर दुःखद घटना घडल्यानंतर सुद्धा जी येणारी समज आहे तीच खऱ्या अर्थानं ज्ञान समजलं जातं. परंतु ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान आहे, ग्रंथ वाचलं म्हणजे माहिती झाली म्हणजे ज्ञान असतं असं नसून तर ती एखाद्या दुःखद किंवा सुखद घटनेवरती जी काय स्थिरता मिळवली जाते त्याला ज्ञान म्हटलं जातं. आणि ही जर का पूर्व दिशा जर का चांगल्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे जर का असेल तर ज्ञान होऊ शकतं. आणि म्हणून हे टॉयलेट्स आहेत, पूर्व बंद आहे, या ठिकाणी जे काय वास्तुज्योतिषच्या अनुषंगाने मंगळ हा जो काही ग्रह असतो किंवा त्याच्या संबंधित ताम्र धातूचे आपण उपाययोजना केली. टॉयलेट असेल तर काही कॉपर पॅनेलिंग जर का दरवाजाला त्या केली. त्याचप्रमाणे जर का देवदार वृक्षामध्ये सुद्धा खूप चांगला ज्याला आपण जिवंतपणा म्हणतो आपण त्याला, ज्याला पूर्वीच्या संबंधित असणारे जे काय स्पंदन त्याच्यामध्ये चांगले असतात, तर त्या देवदारच्या वृक्षाने जर का काही विशिष्ट आकाराची जर का श्रीयंत्रासारखा भाग आपण बनवला किंवा ती पॅनलिंग जर का आपण पूर्व दिशेला केली आणि ज्याला शक्य असेल त्या ठिकाणी जर का खिडकी आपण जर का केली तर खूप चांगला लाभ आपल्याला नक्की दिसून येतो. आणि अशा प्रकारचे जे काही दोष आहेत, कलह आहेत, घरामध्ये मतभेद आहेत, यावरती आपण विजय मिळवू शकतो. अर्थातच हे सर्व करताना तुम्ही एका विशिष्ट आणि योग्य माहितीची जरूर आपण सल्लामसलत घेऊन आपण हे भाग करू शकतो. यासाठी संपर्क करा. वेगवेगळे जे काय वास्तूच्या संबंधित व्हिडिओ आहेत ते वास्तुशिकण्या या चॅनलवरती आहेत. यामध्ये अंकशास्त्र, ज्योतिष, वास्तू, त्याचप्रमाणे पामेस्ट्री आणि हिलिंगचा सुद्धा मी उपयोग करून जातकाला एनेकेन प्रकारे सुखदायी कसं करता येईल याचा मी प्रयत्न गेले 10-12 वर्षापासून करत आहे. जरूर तुम्ही इत्यादी सर्व व्हिडिओ आपण बघू शकता. जय गुरुदेव.